देते मॅड आजीला. आज मी बघतेच तिला. असं कसं माझं अकाउंट फ्रीज केलं? आपलं सगळ्यांचं बँक अकाउंट फ्रीज करते ती. असं करूच नाही शकत. करूच कसं शकते? आज तिच्यामुळे मला शॉपिंगला जाता येत नाही. शॉपिंगला जायचं होतं. बघते मी तिला. जरा शांत हो प्लीज. हे बघ, ती म्हातारी आपल्यावर ऑलरेडी डूक धरून बसले. कधी डंक मारेल काहीही कल्पना नाही. आणि खरं सांगू, मला तर आता भीतीच वाटायला लागली. कारण म्हातारी झाली वेडी. कधी चौताळेल, काय करेल कुणाच ठाऊक. म्हणून सांगते, तोंडाला झिप लावायची, शांत बसायचं. कळतंय तुला? हे बघ, तिने आपले अकाउंट ऑलरेडी फ्रीज केलेत की नाही. मग आता राहत्या घरातून पण ती म्हातारी बाहेर काढेल आपल्याला. मॉम, स्टॉप ओव्हर रिॲक्टिंग. अगं, आणि काय ग, तू एवढी का घाबरतेय तिला? ती आपल्याला खाणार नाहीये, कळलं का? आणि तू ना माझं डोकं नको फिरव. चुप बस. आणि काय करूया मुलीचं? आजी थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल. आजी, तू आमचे सगळ्यांचे बँक अकाउंट फ्रीज केले. तू असं कसं काय करू शकते? आय नीड माय आन्सर राईट नाव. आई, काय झालंय? आमचे म्हणजे आईचे माझे अकाउंट फ्रीज झाले. म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच आम्हाला करता येत नव्हतं. म्हणजे काय झालं अचानक कळलंच नाही. हो ना? हो, मला माहिती, कारण मीच ती फ्रीज केली. यापुढे तुमच्या बँक अकाउंटमधनं कुठलंही ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही. वाय? का आमच्या अकाउंट तू फ्रीज केलेस? नाही, मला सांग, का केलंस असं? कारण खूप आहेत, पण साखरपुड्याच्या दिवशी तुम्ही जे काही केलं तेवढं कारण पुरेसं नाहीये का? मी फक्त माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस होण्यासाठी थांबले होते. साखरपुड्यानंतरच्या काही दिवसात मला तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळल्या आणि त्या सगळ्याची शिक्षा म्हणून तुमची अकाउंट फ्रीज केलेली आहे. कळलं? नाही, तू असं नाही करू शकत. नाही तर मी काय 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 करशील तू? ना काय मी एकतर तुला कुणाशी कसं बोलायचं याची जरा सुद्धा अक्कल नाहीये. मला यापुढे तुझं काही ऐकायचं नाहीये. आपल्या या व्यवसायामध्ये माझा सुद्धा वाटा आहे. विसरलीस तू? नाही वहिनी, खरं सांगू का की ही गोष्ट मी तुझ्याशी कधीच बोलणार नव्हते, तुला कधीच विचारणार नव्हते. म्हणजे माझ्या मनातही नव्हतं तसं. पण आज तुझ्यामुळेच ती वेळ आलेली. वहिनी, तुझा बराचसा वेळ तुझ्या मोठ्या नातीच्या शोधासाठी म्हणून जातो आणि उरलेला वेळ असतो तो दादाची देखभाल करण्यात जातो. नाही, ह्यात काही चूक नाही. तुझ्या लेखी ते बरोबरच आहे, कारण ती तुझी जबाबदारी आहे. त्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही. पण जेव्हा तू या जबाबदाऱ्या पार पाडत असतेस तेव्हाच बिझनेसमध्ये तिकडच्या जबाबदाऱ्या, तिकडची कामं मी करत होते. व्यवसाय मी सांभाळत होते. तू जेव्हा तुझ्या मोठ्या नातीला शोधण्यासाठी वेगवेगळी देवळं काय जातेस, पूजा अर्चा काय चालतात, जेवणावळी होतात, गुरुजी सांगतील तसा वाटेल तसा खर्च काय केला जातो, मला विचारशील तर मला असं वाटतं की हे सगळं आहे ना, हे वाया जातं. पण असं मला वाटतं. म्हणजे ठीक आहे, माझं काही त्याच्यावर म्हणणं नाही आहे, कारण हा शेवटी श्रद्धेचा भाग आहे ना. तुझी श्रद्धा आहे म्हणून तू करत असतेस. मग मला सांग, अशा वेळेस जो माणूस इमाने इतबारे हे सगळं कामकाज सांभाळत असतो त्या माणसाच्या इमानदारीचं त्याला काय मिळतं, त्याच्यावर हा जो काही अन्याय होतो हा बरोबर आहे का? तुमच्या भाषेतच सांगायचं झालं तर याला न्याय असं म्हणता येईल का? मान्य मला तू आणखीन एक गोष्ट म्हणशील. साखरपुड्याच्या वेळेस माझ्या अनिकाच्या हट्टापायी मान्य मला माझं चुकलं. ती एक चूक जी होती जी मी करायला नको होती. पण त्याच वेळेस जी आपली नात जी हयातच नाहीये तिच्यासाठी वाटेल तसा पैसा खर्च करणं हे चुकीचं नाहीये का? म्हणजे तसंच झालं ना की तू तुझ्या नातीसाठी जेवढा काही पैसा खर्च करशील त्या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरायच्या आणि त्याच्याबद्दल तुला कधीच काही शिक्षाच होणार नाही. म्हणजे माझ्या चुकीची शिक्षा मला मिळते. माझ्या चुकीची शिक्षा म्हणून माझं अकाउंट जसं बंद होतं तसंच तू तुझ्या नातीसाठी हे ज्या काही गोष्टी करतेस त्यामुळे तुझं अकाउंट का सील होऊ नये.
बरोबर ना? वहिनी, उत्तर हवंय मला याचं. उत्तर हवंय तुझ्याकडनं. तू कोणाशी बोलतेस त्याचं भान ठेव कामिनी. मला माहिती आहे मी कोणाशी बोलते. अन्नपूर्णा महाजन हिच्याशीच बोलते मी. आणि इथे मी माझ्या पैशांविषयी बोलते. तुझे पैसे? मी जे पैसे खर्च केले ते माझ्या नवऱ्याच्या बिझनेसमधनं मिळालेले आहेत किंवा मी स्वतः कमावलेले आहेत. तू ज्या बिझनेसवर हक्क सांगतेस ना तो आम्हा दोघांचा आहे. म्हणजे मी काहीच नाही केलं. आतापर्यंत मी जेवढी मेहनत केली त्याचं काहीच नाही का? ती कुठेच गणतीत नाही. एक मिनिट. तू करतेस ना. तू खूप काही केलंयस आणि खूप काही करतेस. तुझी ही जी सगळी मेहनत आहे ना त्याचाच तर पगार मिळतो ना तुला रीतसर. पण आता कंपनीच्या अकाउंटमधनं तुला कुठलाही खर्च करता येणार नाही. तू जे काय म्हणालीस ना की मी हे केलं ते केलं ते सुद्धा केलं तेच तर काम आहे ना तुझं. त्याचाच तर पगार मिळतो ना. मिळतो ना. आणि आता विषय राहिला हिशोबाचा. तुला जर हिशोबच काढायचे असतील ना तर माझ्याकडे सुद्धा तुझे बरेच हिशोब आहेत काढायला. ऐकायचंय कामिनी? याआधी तू अनेक ठिकाणाहून कंपनीच्या नावावर पैसे उचललेस. ते पैसे कधीच परत आले नाहीत आणि तू त्याचा हिशोबही दिला नाहीस. तसंच तू अनेक बिझनेसमध्ये पैसे गुंतवलेस. त्यातला कुठलाही बिझनेस कधीच यशस्वी झाला नाही. उलट त्यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. त्याचाही हिशोब तू कधी दिला नाहीस. तेही पैसे परत केले नाहीस. आत्तापर्यंत तुला याचा कुणीही जाब विचारला नाही. याचं कारण एकच. दुर्दैवाने तू माझ्या नवऱ्याची बहीण आहेस. त्यामुळे आता तू केलेल्या खर्चाचा जर मी हिशोब काढला ना तर तो आकडा बराच मोठा होईल. तेवढे पैसे तू कंपनीला देणं आहेस. सांगू का आकडा? तो ऐकूनच डोकं गरगरायला लागेल तुझं. आहेत का तेवढे पैसे कंपनीला द्यायला? आहेत?